हॅलो गाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो, 15 जुलैची अपडेट 15 तारीख आता जवळ येत आहे आणि जुन्या क्रिएटरांनी नवीन क्रिएटरला खूप घाबरून ठेवलेला आहे की 15 जुलैच्या अपडेट मध्ये नवीन क्रिएटरचे चॅनल मॉनिटाइज होणार नाही, चॅनल डिलीट होईल, अशा काय बऱ्याच काही अफवा आहेत आणि म्हणून नवीन नवीन क्रिएटर घाबरत आहे, त्यांना खूप भीती वाटत आहे। म्हणून यासाठीच मी तुम्हाला हे 15 जुलैचा अपडेट पॉलिसी काय आहे हे तुम्हाला मी सांगण्यासाठी आज तुमच्या समोर उभा आहे। तर मित्रांनो, काय 4-5 पॉइंट आहेत, मी त्यामध्ये या 15 जुलैच्या पॉलिसीचे काही नुकसान आणि फायदे सुद्धा यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिला पॉइंट आपण बघूया या ठिकाणी, व्हिडिओ, साऊंड, स्क्रिप्ट, व्हॉइस ओव्हर। जर एआय चे व्हिडिओ आपण बनवत असू किंवा त्या एआय मधून जर साऊंड घेत असेल किंवा त्याच्याकडून काही स्क्रिप्ट लिहून घेत असेल, अशा स्क्रिप्ट लिहून घेऊन आपण खाली व्हॉइस ओव्हर जर करत असाल तर मित्रांनो, एआय ही एक मशीन आहे आणि मशीनने असे व्हिडिओ डाउनलोड करून जर आपण आपल्या चॅनेलवर अपलोड जर केले तर ते चॅनेल मॉनिटाइज होणार नाही। तर आपल्याला आपले चॅनेल मॉनिटाइज करण्यासाठी आपल्याला स्वतःचा काही एफर्ट त्या ठिकाणी द्यावा लागेल। एफर्ट म्हणजे आपले स्वतःचे योगदान त्या ठिकाणी आपल्याला द्यावे लागेल त्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओमध्ये आपले स्वतःचे योगदान किती टक्के आहे, किती पर्सेंटेज आहे ते यूट्यूब त्या ठिकाणी बघणार आहे, तर तुमचे चॅनेल हे या ठिकाणी मॉनिटाइज होऊ शकते। तर मित्रांनो, एआय संबंधित जर व्हिडिओ तुम्ही घेतला आणि व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे जर एडिट केला, आपला त्या ठिकाणी एफर्ट जर दाखवला, तर आपले काही योगदान जर दाखवले तर तुमचा चॅनेल मॉनिटाइज होऊ शकतो। अन्यथा एआय वरून व्हिडिओ डाउनलोड केला, साऊंड घेतला, स्क्रिप्ट घेतली आणि जसे तशी आपण जर अपलोड केली तर या ठिकाणी आपले हे चॅनेल मॉनिटाइज होणार नाही। मित्रांनो, या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे, कॉपी पेस्ट चॅनेल मॉनिटाइज नाही। ही पॉलिसी तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो। जर कॉपी पेस्ट आपण दुसऱ्याचे काही इंस्टावरून काही व्हिडिओ घेतले आणि ते आपण डायरेक्ट जर अपलोड केले तर इंस्टाचा लोगो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर असे काही व्हिडिओ जर असतील ते आपण डायरेक्ट अपलोड केले तर ते चॅनेल मॉनिटाइज होणार नाही। किंवा दुसऱ्याचा व्हिडिओ एखाद्या ऍप वर आपण टाकून व्हिडिओ डाउनलोड केला आणि जसाच्या तसा जर आपण अपलोड केला तर असे चॅनेल सुद्धा त्या ठिकाणी मॉनिटाइज होणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा कॉपी पेस्ट हे सुरुवातीपासूनच आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी कॉपी पेस्ट करणारे जे चॅनल आहे कधीही मॉनिटाइज होणार नाहीत। मित्रांनो, या ठिकाणी सेम टेम्पलेटचे व्हिडिओ जे असतील ते चॅनेल सुद्धा मॉनिटाइज होणार नाही। तुम्ही म्हणाल सेम टेम्पलेट म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण एखादं उदाहरण घेऊन तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, दुनियेचे 7 अजूबे कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये भरपूर असे 7 अजूबे वेगवेगळे येणार आणि त्या 7 अजूब्यामध्ये आपण जर म्हटलं की या 7 अजूब्यापैकी तिसरा अजूबा कुठला आहे, तिसरा म्हणजे 7 मध्येच हा 3चा आकडा आलेला आहे, म्हणून असे सेम प्लेट जसं की 7 अजूबे, या 7 मध्ये हा तिसरा अजूबा सुद्धा आलेला आहे। म्हणजे एकाच सेम टेम्पलेटवर जर आपण 2-3 व्हिडिओ जर असे बनवले तर हे चॅनेल सुद्धा मॉनिटाइज होणार नाही, कारण यूट्यूबच्या हे लक्षात येईल की हे सेम टेम्पलेटचे व्हिडिओ आहेत, अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी मॉनिटाइज होणार नाही। तर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे रियूज कॉन्टेंट। म्हणजे रियूज म्हणजे पुन्हा पुन्हा आपण वापरलेला कॉन्टेंट, पुन्हा बार अपलोड केलेला कॉन्टेंट, त्याला म्हणतात रियूज कॉन्टेंट। तर हा तर सुरुवातीपासूनच आहे मित्रांनो। रियूज कॉन्टेंट जर असेल, आपण एखादा व्हिडिओ अपलोड केला असेल आणि तो पुन्हा थोडा एडिट करून, समजा एखादा 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि आपण त्या ठिकाणी 3 मिनिटाचा थोडीफार एडिट केली आणि तोच व्हिडिओ टाकला, त्याचा थंबनेल सुद्धा तेच आहे, पुन्हा थोडासा कट केला, पुन्हा तोच व्हिडिओ अपलोड केला, तर अशा प्रकारे जर रियूज केलेले जर व्हिडिओ असतील, असे व्हिडिओ आपण जर अपलोड केले तर मित्रांनो असे चॅनेल सुद्धा मॉनिटाइज होणार नाही आणि त्यावर रियूज कॉन्टेंट येणार आणि रियूज कॉन्टेंट आला तर आपले चॅनेल कधीच मॉनिटाइज होणार
नाही. तर मित्रांनो पुढचा मुद्दा आपण बघूया. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लो इफर्ट कॉन्टेंट. 15 जुलैची पॉलिसी हीच आहे मित्रांनो, लो इफर्ट कॉन्टेंट. जर एखादा कॉन्टेंट आपला असेल आणि त्यामध्ये म्हणजे आपण एखादा व्हिडिओ घेतला, कुठल्याही तरी AI याच्यातून घेतला किंवा कोणाचाही व्हिडिओ आपण घेतला, एखाद्या ऍपमध्ये टाकून डाउनलोड जर केला आणि असा व्हिडिओ जर आपण डायरेक्ट टाकला, त्यामध्ये आपले काहीही योगदान नाही, आपले काहीच एफर्ट नाही, तर असे व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी असे चॅनेल सुद्धा मॉनिटाईज होणार नाही. त्यामध्ये आपण किती पर्सेंटेज आपला एफर्ट टाकलेला आहे, आपले योगदान आपण किती पर्सेंट टाकलेले आहे, तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्वतः एडिटिंग करायचे आणि त्यानंतर एडिटिंग करून आपला आवाज दिला पाहिजे, आपण स्वतः त्यामध्ये दिसलो पाहिजे, तर आपला चेहरा सुद्धा त्या ठिकाणी दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे जर असे चॅनल आपण जर बनवले तर ते चॅनल मॉनिटाईज होऊ शकतात. परंतु लो इफर्ट वाले कॉन्टेंट म्हणजे कोणाचेही व्हिडिओ घ्यायचे आणि त्यामध्ये आपला स्वतःचा काहीच 10% सुद्धा काही एफर्ट जर नसेल, तर त्या ठिकाणी आपले हे चॅनल बिलकुल मॉनिटाईज होणार नाही. त्याकरता मित्रांनो कुठलाही व्हिडिओ जर टाकायचा असेल तर आपला स्वतःचा कॉन्टेंट टाका. आणि सर्वात महत्वाची पॉलिसी हीच आहे, लो इफर्ट कॉन्टेंट. म्हणजे युट्यूब आज हे सगळ्या गोष्टींना जास्त सर्च करत आहे की या व्हिडिओमध्ये नवीन क्रिएटरचा किती एफर्ट आहे, किती त्याचे योगदान आहे. तर अशा प्रकारे आपण या नवीन व्हिडिओमध्ये जर आपले योगदान चांगल्या प्रकारे जर दिले, आपला कॉन्टेंट स्वतःचा जर असेल, कुणाचा व्हिडिओ आपण घेऊन जर अपलोड केला नाही, तर त्या ठिकाणी आपले चॅनेल मॉनिटाईज होईल. परंतु अशा प्रकारे लो इफर्ट म्हणजे आपला काहीच त्या ठिकाणी योगदान नाही, 0% त्या ठिकाणी आपलं जर योगदान असेल, तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ जो आहे, अशा प्रकारचे चॅनेल हे आपले बिलकुल मॉनिटाईज होणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे हे 5 या ठिकाणी मी तुम्हाला कोणकोणते नुकसानदायक आहे ते हे 5 पॉइंट मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर आता आपण बघूया की जे नवीन क्रिएटर आहे, तर जे क्रिएटर अशा प्रकारे व्हिडिओ टाकतात त्यांची संख्या हळूहळू कमी होईल. आणि कमी झाल्याच्या नंतर या ठिकाणी ज्याचा व्हिडिओ चांगला आहे, ज्याचे स्वतःचे कॉन्टेंट आहे, तर अशा लोकांचे RPM वाढू शकते, म्हणजे आपले इन्कम सुद्धा वाढू शकते. तर ते इन्कम कसे वाढू शकते, यामध्ये आपला फायदा कसा आहे, हे आपण आता नुकसानीचे बघितले 5 मुद्दे. तर आज आपण आता पुढचा पॉइंट बघूया, व्हिडिओचे RPM कसे वाढतात, क्रिएटरचे RPM कसे वाढतात, ते आपण आता पुढचा मुद्दा बघूया. तर मित्रांनो आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊया. बघा तुमच्या लक्षात येईल. तर ही ऍड जी आहे युट्यूब कडे ऍड देते. तर ऍड जर समजा ही 100 रुपयाची जर ऍड असेल, तर युट्यूब क्रिएटरांना किती 55% पैसे देते आणि उरलेले जे 45% आहे हा युट्यूब आपल्याकडे ठेवून घेतो. म्हणजे या ठिकाणी जर 100 रुपयाची ऍड असेल तर 55% क्रिएटरला मिळतात आणि 45% युट्यूब आपल्या स्वतःकडे ठेवून घेते. तर मित्रांनो अशा प्रकारे, आणि या ठिकाणी हे 100 रुपयाची ऍड असेल तर 100 रुपयाची ऍड झाली, आणि जर क्रिएटर सपोज 1000 असतील क्रिएटर, कारण आजकाल सगळे लोक आपला चॅनेल कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत मॉनिटाईज करून घ्यायला लागले, कुठे पैसे देऊन म्हणा, कोणाच्या इकडून तिकडून मोबाईल वर वॉच टाइम वाढून सुद्धा. तर अशा प्रकारे क्रिएटर आपला चॅनेल मॉनिटाईज करून घ्यायला लागले. तर सपोज या ठिकाणी 100 ऍड आहे आणि क्रिएटर 1000 आहे. क्रिएटर तर भरपूर लाखो करोड मध्ये आहे. एक साधारण एक्झाम्पल मी समजून सांगण्यासाठी तुम्हाला देत आहे. तर या ठिकाणी 100 ऍड ज्या 1000 क्रिएटरांना जेव्हा पाठवतो आपण, तेव्हा त्यांचा RPM खूप कमी होणार. आणि युट्यूबची ही जी 15 जुलैची जी अपडेट आहे, युट्यूबची जी 15 जुलैची जी पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये जे काही क्रिएटर आपले स्वतःचे व्हिडिओ अपलोड करत नाही, AI चे व्हिडिओ अपलोड करतात, असे व्हिडिओ हे युट्यूब काय करणार, या पॉलिसीमध्ये त्यांचे चॅनेल डिलीट करणार, डिमॉनिटाईज करणार. ज्यांचे चॅनेल मॉनिटाईज आहेत अशांचे सुद्धा चॅनेल डिमॉनिटाईज करणार. म्हणजेच या ठिकाणी ही क्रिएटरांची संख्या काय होणार, हे कमी होणार, बरीच कमी होणार. ज्या ठिकाणी क्रिएटरांची संख्या कमी होईल
त्या ठिकाणी समजा 100 रुपयाची ऍड आहे, जर 1000च्या ठिकाणी जर 100 क्रिएटर असेल तर याचा आरपीएम या ठिकाणी वाढेल। तर मित्रांनो या ठिकाणी क्रिएटरांचा या ठिकाणी फायदा सुद्धा आहे। अगोदर जे आपण पॉइंट बघितले त्यामध्ये नुकसान आहे, पण क्रिएटरांचा फायदा कसा आहे, कारण जे छोटे मोठे जे क्रिएटर आहेत त्यांचे चॅनेल जे दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करतात ते तो ऑटोमॅटिक आता बंदच होणार, कारण ही 15 जुलैच्या नंतर बघूया आता कोणाकोणाचे चॅनेल डिलीट होतात। तर ज्यांचे स्वतःचे कॉन्टेंट आहे अशा क्रिएटरांना काहीही धोका नाही, तुम्ही अजिबात घाबरायची गरज नाही। 15 जुलैच्या पॉलिसीमध्ये असे कुठेच लिहिलेलं नाही की आम्ही AI चे व्हिडिओ आम्ही डिलीट करू, परंतु AI मधून बनवलेला काय स्क्रिप्ट जर घेतली असेल आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःचा एफर्ट जर जास्त प्रमाणात दिला तर ते चॅनेल जरूर मॉनिटाईज होईल। तर मित्रांनो अशा प्रकारे काही क्रिएटरचे चॅनेल जर डिलीट झाले किंवा डिमॉनिटाईज झाले तर त्यामध्ये क्रिएटरांचा आरपीएम वाढू शकतो, म्हणजे त्यांची आमदनी सुद्धा वाढू शकते। पुन्हा दुसरा एक उदाहरण जर घ्यायचं असले तर मार्केटमध्ये एखादी गोष्ट आपण जेव्हा मार्केटमध्ये जास्त 10 गुणी जेव्हा मार्केटमध्ये आपण कशाच्या घेऊन जातो, गव्हाच्या ज्वारीच्या, तर अशा जेव्हा 10 गुणी मार्केटमध्ये जातात तेव्हा भाव हा खूप कमी झालेला असतो, आणि जेव्हा 10 गोण्याच्या ठिकाणी जेव्हा आपण 5 गोणी ज्वारीचे किंवा गव्हाच्या मार्केटमध्ये घेऊन जातो तेव्हा त्याचा भाव खूप वाढलेला असतो। त्याचप्रमाणे असे आहे मित्रांनो या ठिकाणी की क्रिएटरची संख्या जर कमी असेल तर त्या ठिकाणी त्यांचा आरपीएम वाढू शकतो। हा या ठिकाणी क्रिएटरांचा एक फायदा झालेला आहे। म्हणजे 15 जुलैची जी पॉलिसी आहे ती फायद्याची सुद्धा आहे आणि तोट्याची सुद्धा आहे। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी काळजी करायची जरूरत नाही, आपण स्वतःचे कंटेंट बनवा, काही प्रॉब्लेम नाही। 15 जुलैच्या पॉलिसीला अजिबात घाबरायची गरज नाही, स्वतःचे कंटेंट बनवा, जरूर तुमचे चॅनेल हे मॉनिटाईज झाल्याशिवाय राहणार नाही। तर हे काय जुने जे क्रिएटर आहे ते फुकट नवीन लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात की 15 जुलैची पॉलिसी, 15 जुलैचा अपडेट असा आहे तसा आहे, अजिबात घाबरायची गरज नाही। तुमचे चॅनेल मॉनिटाईज होणार, स्वतःचा कंटेंट बनवा, स्वतःचा फेस दाखवा, स्वतःचा व्हॉइस द्या। तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा व्हिडिओ बनवा, स्वतःचे कंटेंट टाका। अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ बनवलेत तर तुमचे चॅनेल 101% मॉनिटाईज होणार। मित्रांनो काळजी करायची जरूरत तुम्हाला नाही। 15 जुलैचा हा काय मोठा इश्यू नाही, याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच काही पॉलिसी आलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी तुम्ही चांगले काम करा, 100% तुमचा योगदान द्या। कुठल्याही व्हिडिओला लो एफर्ट देऊ नका, 100% एफर्ट तुमचा दाखवा। त्या व्हिडिओमध्ये 100% तुमचे योगदान दिसले पाहिजे, म्हणजे तुमचा चॅनेल मॉनिटाईज जरूर होणार। आणि मित्रांनो आय होप, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल। तर 15 जुलैच्या अपडेटला, 15 जुलैच्या पॉलिसीला अजिबात घाबरायची गरज नाही। मोठ्या मोठ्या क्रिएटरांनी फक्त घाबरवण्याचे काम केले, परंतु त्यावर सोल्युशन काय ते सोल्युशन त्यांनी अजूनही कधी सांगितलेलं नाही। तर मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।